कागल मतदारसंघ हे स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेब आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या संघर्षणाने ओळखण्यात आलं होतं. पण पवार साहेब, मी आपल्याला सांगतो की दोन्ही व्यक्तींनी जो संघर्ष एकामेका विरुद्ध केला तो पण प्रामाणिक केला आणि मैत्री पण प्रामाणिकच केली, हे आवर्जून मला इथं उल्लेख करायचा आहे. आणि या दोन्ही लोकांनी जे कागलच्या पुरोगामी विचारांना टिकवण्यासाठी काम केलं, जे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी केलं, जे स्वर्गीय श्रीपतराव शिंदे साहेबांनी केलं, आता ही वेळ आलेली आहे की कागलच्या पुरोगामी विचाराला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. 8 वर्ष प्रामाणिक आपण एका पक्षामध्ये काम केलं आणि याच्या पुढे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जे ते आदेश देतील त्याप्रमाणे आपण आता 100% काम करणार, इथं आपण घोषित करतो. स्वर्गीय राजे साहेबांचे आणि पवार साहेबांचे राजकारणाच्या पलीकडे संबंध होते. राजे विक्रमसिंह घाडगे साहेब एक फार त्यांचा जो मिष्टील स्वभाव होता, सहकार क्षेत्रामध्ये पवार साहेब आणि राजे साहेबांच्या नेहमी भेटी व्हायच्या. मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर राजकीय व्यासपीठावर आम्ही सगळी एकत्र आलोय. आज सकाळीच पवार साहेबांना मला कुठल्या तरी एका जुन्या सहकार्याने गोष्ट सांगितली. जयंत पाटील साहेब 2000 साली एक VSI मध्ये एक साखर परिषद झाली होती. त्याच्यामध्ये पवार साहेब राजेंना म्हटले की तुम्ही जरा उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना कसा चालवायचा त्याचं जरा मनोगत व्यक्त करा. तर राजे साहेबांनी ओपनिंग लाईन काय बोलली, उत्कृष्ट कारखाना चालवायचा असेल तर चेअरमन कारखान्यात गेला नाही तर कारखाना चांगला चालतो, असं पहिलं लाईन उल्लेख केली. असे मिश्किल स्वभावाचे राजे साहेब होते. राजे साहेबांचं एकच स्वप्न होतं की कागल गडिंग्लज उत्तूरचा विकास. काय म्हणायचं, त्यांचं निधन झालं त्याच्या 5-6 दिवस आधी त्यांनी मला हे केलं, काय पण करा, कागल गडिंग्लज उत्तूरच्या विकासासाठी तुम्हाला निर्णय घ्यावे लागेल. तेव्हा राजकारणामध्ये यायचा माझा काय विचार नव्हता. 2019 मध्ये आपल्याला अपक्ष उभारावं लागलं. पराजय समरजी घाडगेचा नाही झाला, या मतदारसंघाचा पराजय झाला. आणि त्याच्यामुळं आता आपण निर्णय घेतलाय की या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली 100% या मतदारसंघाचं परिवर्तन आपण घडवायचं आहे. मला कधी कधी मीडियाची लोक भेटतात, मला विचारतात की समोरचे 5 वेळा जे आमदार आहेत, मंत्री महोदय आहेत, त्यांच्याकडे कागलमधले सगळे गट त्यांच्या बाजूनी आहेत, त्यांच्याकडे महायुतीची ताकद आहे, त्यांच्याकडे केंद्राची ताकद आहे, त्यांच्याकडे मोठमोठ्या संस्था असतील, KDC असेल, गोकुळ असेल, त्याची ताकद आहे. मग तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि कागलची जनता आहे. मला आणखीन काही नको आहे. मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती करतो, आज परिवर्तनचा मुहूर्तमेढ आहे. पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे आपल्याला 10 हत्तीचं बळ मिळालंय. पण माझी एक कळकळीची विनंती आहे की आज कोणीही स्वतः विजयाची घोषणा करू नका. आपल्याला अजून पुढचे 2 महिने लोकांमध्ये जाणं, लोकांपर्यंत पवार साहेबांचा संदेश पोहोचवणं आणि प्रत्येक घरामध्ये तुतारी पोहोचून येत्या काळामध्ये कागल विधानसभेचं सुराज्य निर्माण करण्यासाठी काम करायचंय. मी आवर्जून सांगतो, काही लोक स्वतःला मीच निवडून आलो असं बोलत असतील, तो त्यांचा विषय. पण आज जो आपल्याला मिळता प्रतिसाद आहे, पुढच्या 2 महिन्यासाठी आपल्याला प्रचंड परिश्रम घ्यायचे आहेत आणि ते 100% परिश्रम आपण घेऊ आणि 2 महिन्यानंतर आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा विजय मिळवू.